नमस्कार मंडळी. मराठा आरक्षणाची एक लढाई संपली असं म्हणता येईल. जरांगे पाटील जे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते, त्यांना हवं तसं झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. त्यांना अपेक्षित असलेला जी आर राज्य सरकारने काढला आणि तो जी आर त्यांना पटलेला आहे. त्यांनी त्यांच्या अभ्यासकांना दाखवलं, त्यांनाही त्या जी आर मध्ये काही वावगं वाटलं नाही. त्यांच्या वकिलांना दाखवलं, त्यांनाही वावगं वाटलं नाही. आणि हे सगळं जरांगे पाटील यांना पटलं आणि म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. खरं म्हणजे जरांगे पाटील यांचं ते मुंबईतलं आरक्षणाचं आंदोलन हे 100% आरक्षण मागण्यासाठी नक्की नव्हतं. या आंदोलनात काही लोक अशी सहभागी झाली होती की त्यांना आरक्षणापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अपेक्षित होता. बामन मुख्यमंत्र्याला सत्तेपासून हटवू या इराद्याने अनेक लोक या आंदोलनात सहभागी झाली होती. पण जो गोरगरीब मराठा, जो खरंच आरक्षणाच्या आसेने आपल्याला आरक्षण मिळेल, आपल्या लेकरांचं काहीतरी भलं होईल या आशेने तिथे आला होता, तो सगळाचा सगळा आझाद मैदानात होता. आणि बाहेर जो कोणी धुमाकूळ घालत होते ते सगळे हे ब्रिगेडी होते. पुन्हा ज्यांचं लक्ष हे बामन मुख्यमंत्री नको हे सगळे होते आणि ते आरक्षणाच्या बुरक्याआड तिथे आले होते. आता सरकारने या आरक्षणावर तोडगा काढला आणि नेमका हा तोडगा अशा लोकांना नको होता मित्रांनो. त्यांना मुंबईत अजून काही दिवस लोकांची, मुंबईकरांची गैरसोय करायची होती. मुंबई धगधगीत ठेवायची होती. आणि त्याची सुरुवात अर्थातच आरक्षणाच्या लढाईच्या पहिल्या दिवसापासून झाली. ज्या वेळेस रोहित पवार म्हणाले की आजूबाजूची खाऊ गल्ल्या दुकानं बंद आहेत आणि हे सरकार करतंय, ती जर घातपाताची योजना असेल तर सरकारची ती चूक आहे असं रोहित पवार म्हणाले. त्याच वेळेस या लोकांचा हेतू स्पष्ट झाला होता की या लोकांना असं काहीतरी करायचं होतं की जेणेकरून हा जो मॉब आहे जो आला होता, काही ब्रिगेडी लोक आली होती, ती चवताळून उठतील आणि मग मुंबईत हिंसाचार होईल, घातपात होईल. पण मुंबई पोलीस आणि राज्यकर्ते, महायुतीचे मंत्री यांनी ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली. अर्थात त्याचा मुंबईकराला प्रचंड त्रास झाला आणि ते सगळे व्हिडिओ हे आपण सोशल मीडियावर बघितले. काही ब्रिगेडी तर या लोकांबद्दल बोलत नव्हते, पण असे व्हिडिओ टाकणाऱ्यांना मात्र दोष देत होते की तुम्ही हे आरक्षणाचं काय करताय, आमच्यावर दाटत होते, असे व्हिडिओ टाकणाऱ्यांवर दरडावत होते. का? एकंदरीत हा जो सगळा भाग होता, जो ठिणगी पडायची गरज होती आणि तिथपर्यंत या लोकांनी आणून ठेवलं होतं. मुळात या आंदोलनात 5,000 लोकांची परवानगी होती आणि तेवढ्या लोकांची व्यवस्था राज्य सरकारने केली होती, त्यांच्या टॉयलेटची वगैरे. पण त्यापेक्षा जास्त माणसं आली अशा वेळेस कुठलाही राज्य सरकार अशी व्यवस्था करू शकत नाही. पण गोंधळ कसा सुरू झाला की इकडे अन्न पाण्या वाचून हे लोक मरणार. पुन्हा जी लोक आंदोलन करतात, आतापर्यंत मुंबईने अनेक आंदोलनं बघितलेली आहेत आणि तिथे सरकारने व्यवस्था त्यांच्या खाण्यापिण्याची केली नाही. ज्यांनी आंदोलन केलं त्यांनी व्यवस्था केली. पण रोहित पवारांनी सांगून काय टाकलं, खाऊ गल्ल्या बंद केल्यात. खाऊ गल्ल्या नेहमीच बंद असतात, पण रोहित पवार तिथे इतर आंदोलनाच्या वेळेस येत नाहीत, त्यामुळे त्यांना ते दिसत नाही. मुद्दा असा होता
की तिथून ते सुरू झालं आणि हळूहळू या काही लोकांच्या म्हणजे विशेषतः विरोधी पक्षांचा राजकीय मोठो हा दिसायला लागला. त्यानंतर सुप्रियाताई म्हणाल्या की सरकारने आता आरक्षण देऊन दाखवावं. दिलं दिलं त्यामुळे जरांगे खुश झाले. तर सुप्रियाताईंनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं नाही. हा यांचा मोठा होता मित्र. पुन्हा MIM ची लोक इम्तियाज जलील सांगतायत जर या आंदोलकांना काही झालं म्हणजे पोलिसांनी लाठीचार्ज केला तर आम्ही म्हणजे मुसलमान शरीराचा कोट करून उभा राहील. याचा अर्थ काय होता? तर असं काही झालं असतं तर मुंबईत दंगल झाली असती आणि ती दंगल घडवण्यात आली असती. हे सगळं रोखलं गेलं. कशामुळे? तर अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी शांततेने आणि संयमाने हे आंदोलन हाताळलं. पोलिसांची ही तितकीच प्रशंसा केली पाहिजे. मित्रांनो, हे आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत, त्यांच्याशी भांडतायत असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण बघितलेले आहेत. पण पोलिसांनी अगदी धीराने परिस्थिती हाताळली. एरवी पोलिसांच्या अंगावर कोण गेलं तर त्याचे कुले कसे शेकून निघतात याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. पण या वेळेस मात्र पोलीस अतिशय शांत होते. कारण त्यांनाही हे कळत होतं की या सगळ्यामध्ये या आंदोलनात ठिणगी टाकण्याचे प्रयत्न होणार होते. पण ते सफल झाले नाहीत. ते होऊ दिले नाहीत. तर आता हेच ब्रिगेडी सोशल मीडियाचा वापर करून फडणवीस यांनी दिलं तर काय मेहरबानी नाही केली, आमचं हक्काचं मिळालं, अशी जेव्हा भाषा वापरतात तेव्हा ते फडणवीस यांचे विरोधक बामण विरोधक असतात, लक्षात घ्या. आणि त्यांचा हेतू आरक्षण मिळवण्याचा नसतो, तर एक बामण मुख्यमंत्री नको हा त्यांचा हेतू असतो. आणि आता आपण सोशल मीडियावर हे बघतोय. जरांगेंनी मागणी केली, राज्य सरकारने त्यांना अपेक्षित ते सगळं दिलं. अशा वेळेस हे बोलणारे कोण? कारण उपोषणाला हे बसले नव्हते, जरांगे बसले होते. जरांगे उठून गेले, पण हे अजूनही मराठ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि इथेच हे लक्षात येतं की यांना आरक्षणाची कर्तव्य नाहीये. यांना आरक्षणाची कर्तव्य नाहीये. यांना बामण मुख्यमंत्री नकोय आणि त्यासाठी हे सगळं चालू आहे. पण हे फार दिवस टिकत नाही. हेही तितकंच खरंय, फार दिवस टिकत नाही. शेवटी एका बामणानेच आरक्षण दिलेलं आहे, मराठ्यांना आरक्षण दिलंय, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मराठे खूप मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आरक्षणासाठी काही केलं नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहेत. आणि त्यांच्या विरोधात मात्र ही मंडळी ब्रिगेडी बोलत नाहीत, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.